नमस्कार, मी अश्विन बापट. क्विक हिल आणि बढेकर ग्रुप प्रेझेंट्स माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या कार्यक्रमात आपलं स्वागत. एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय, ढोलताशांचा गजर होतोय. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीचे नगारेही काहीच दिवसात वाजणार आहेत. या दृष्टीने राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय. काहींचा पक्ष बदल तर काहींची घरवापसी होती आणि यातच राज्याच्या राजकारणातले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत, जे आहेत आपले कट्ट्याचे आजचे पाहुणे. भाजपच्या जडणघडणीत खास करून राज्यामध्ये पक्षविस्तार आणि पक्षाचा पाया भक्कम करण्यात खडसेंचं योगदान मोठं आहे. युती सरकारच्या काळात ते मंत्रीही राहिलेत, मात्र गेल्या काही वर्षात पक्षातील तरुण फळीच्या नेत्यांशी त्यांची नाळ जुळलेली दिसली नाही. त्यामुळेच की काय त्यांनी पक्षाची साथ सोडली आणि शरद पवारांच्या पक्षात ते सामील झाले. तिथून ते विधान परिषदेतले आमदारही झाले. असं असतानाच लोकसभा निवडणुकीतल्या राज्यातल्या नाट्यमय घडामोडी आणि आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर खडसेंच्या भाजप प्रवेशाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली. स्वतः खडसेंनीच याबद्दल अनेकदा सांगितलं. असं असलं तरीही त्यांचा अधिकृत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम काही पार पडला नाही. हा अधिकृत प्रवेश नेमका कुणामुळे रखडलाय, खडसे कुणामुळे वेटिंगवर आहेत आणि प्रवेशाला आणखी वेळ लागला तर खडसेंचं पुढचं पाऊल काय असणार आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः एकनाथ खडसे आहेत. आपलं कट्ट्यावर खूप खूप स्वागत आणि सुरुवात करूया राजीव सरांपासून. नाथाभाऊ, आज जेव्हा या कार्यक्रमाच्या बद्दल आम्ही बोलत होतो आणि त्यामुळं आमचं जे एकनाथ खडसे तर खाली नेते लिहायचं, ज्येष्ठ नेते, तर ज्येष्ठ नेते भाजपचे लिहायचे का राष्ट्रवादीचे लिहायचे असं आमचं कन्फ्युजन झालं. कारण हे सगळ्या महाराष्ट्राचं आत्ताचं कन्फ्युजन आहे की एकनाथ खडसे नेमके ज्येष्ठ नेते कोणत्या पक्षाचे आहेत, काय आत्ता तुमचं स्टेटस आहे? हे बघा, मी तर आजच्या स्टेटसमध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी पक्षाचा सदस्य आहे. विधान परिषदेचा तर आजही सदस्य आहे. राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा मी दिलेला होता, परंतु तो अद्याप स्वीकारला गेलेला नाही. आमदारकीचा राजीनामा मी जयंत पाटील साहेबांना पाठवला होता किंवा त्यांना भेटून दिला होता की बा माझा आमदारकीचा मी राजीनामा देतो, कारण मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ इच्छितो. परंतु जयंत पाटील साहेबांनी, शरद पवार साहेबांनी आमदारकीचा राजीनामा देण्याच्या संदर्भामध्ये थोडं सबुरीनं घ्या अशा स्वरूपाचा सल्ला मला दिल्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा अद्याप दिलेला नाही. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मी आज जाण्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस निर्णय घेतला की मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतो, तर त्या कालखंडामध्ये भाजपमध्ये स्वतःहून माझी जाण्याची इच्छा नव्हती. मी काही स्वतःहून भारतीय जनता पार्टीला मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या आणि मी भाजपमध्ये येऊ इच्छितो असं काही मला वाटत नव्हतं. पण काही भारतीय जनता पार्टीमधले जे ज्येष्ठ लोक आहेत, पदाधिकारी आहेत, दिल्लीमध्ये अतिउच्च पदावर जे मंत्री आहेत, त्यांनी मला दूरध्वनीवर फोन केला, म्हणजे मोबाईलवर फोन केला आणि त्यांनी मला सूचना केली कि क्या करते राष्ट्रवादी में, राष्ट्रवादी ख़त्म हो गई है, शरद पवार साहब का भी कुछ रहा नहीं, आप भाजपा में आ जाओ. मग त्या कालखंडामध्ये मी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना सांगितलं की मला जरा विचार करायला संधी द्या. पण नंतर आणखी त्यांच्यापेक्षा एका वरिष्ठ नेत्याचा फोन आला की क्यों राह देखते हो, प्रवेश कर लो. म्हणजे वरिष्ठ 2 आणि वरिष्ठ 1. आता ते मी सांगू इच्छित नाही, पण जे तुम्ही समजू शकता. आणि त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की प्रवेश करून घ्या. मग मी त्यावेळेस दिल्लीमध्ये असताना JP नड्डाकडे तावडेजी, मी आणि रक्षाताई गेलो असतं, त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी माझ्या गळ्यामध्ये मफलर टाकून आपका प्रवेश तो हो जाएगा, डिक्लेअर कर लेंगे असं त्यांनी मला सांगितलं. आणि मग मधल्या कालखंडामध्ये मी म्हटलं की नड्डाजींकडे गेल्यानंतर माझा प्रवेश ते खाली डिक्लेअर करतील. परंतु आज 5-6 महिने झाले जवळपास मी वाट पाहतो आहे, अजून तर काही डिक्लेअर झालेलं नाही. नाथाभाऊ, हे भारतातलं कदाचित एकमेव उदाहरण असेल की महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष म्हणतात की नाथाभाऊ भाजपमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील सांगतात की ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत. तर एकाच वेळेला 2 पक्षांचे सदस्य होण्याचा बहुमान या सगळ्या राजकारण्यांनी तुम्हाला दिलेला आहे. दुहेरी सदस्य ह्याचा वाद हा फार पूर्वीपासून आहे. तुम्हाला आठवत असेल आणीबाणीच्या कालखंडामध्ये दुहेरी सदस्यत्वाच्या वादामुळे सरकार गेले होते. आज मी काही म्हणजे त्याचा भारतीय जनता पार्टीचा सदस्य नाही आहे,
किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत माझा प्रवेशही झालेला नाही आहे. त्यामुळे मूळ मी राष्ट्रवादीचा जो सदस्यही आहे, राष्ट्रवादीचा आमदारही आहे. त्यामुळे आज तरी चित्र असं आहे की अधिकृतरित्या मी राष्ट्रवादीचा आहे. नाही, पण जेव्हा महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष सांगतात की तुम्ही त्यांच्या पक्षात आहात, भाजपचे अनेक नेते सांगतात की ते आमच्या पक्षात आहेत, त्यांचा प्रवेश झाला होता, तर हे फार कन्फ्युजिंग आहे. तुमची आत्ताची भावना, तुम्ही भाजपमध्ये तुम्ही वाट बघताय की आपल्याला सन्मानानं तिथं आमंत्रण होऊन अधिकृतपणानं जसे पक्षप्रवेश होतात तसा होण्याची तुम्ही वाट बघताय का आता त्या मार्गावर तुम्ही आता फुली मारून टाकलेली आहे? नाही, त्या मार्गावर आता मी फुली मारलेली आहे. आता इतके दिवस मला राहणं बाहेर, म्हणजे मी प्रवेश घेतो असं तर कधी म्हटलं नव्हतं. मला प्रवेश घ्या असं सांगण्यात आलं म्हणून मी प्रवेशाच्या दृष्टिकोनातनं गेलो. माननीय शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेबांची चर्चा करून गेलो. काही अडचणी आहेत त्या त्यांच्या कानावर घातल्या आणि त्यांनी मग मला सांगितलं की ठीक आहे, अशी परिस्थिती असेल तुमची तर मग आता आमचा नाईलाज आहे. आणि अशा स्थितीमध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यासाठी म्हणजे त्यांच्या विनंतीला मान देऊन जाण्यासाठी मी प्रयत्न केला. पण आज अशी स्थिती आहे की माझ्यासारखा माणूस ज्याने 40 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं, 42 वर्ष झाले आता मला, म्हणजे मी 78-82 पासून काम करतो आहे. आणि इतके वर्ष काम करून मेहनत करून भारतीय जनता पार्टीला एक चांगलं स्वरूप, बहुजनांच्या मधलं स्वरूप आणलं, सर्व लोक जोडले, महाराष्ट्र पिंजून काढला अनेक वेळा सायकलीवर फिरलो, काय आम्ही चेष्टा सहन केली. अशा परिस्थितीमध्ये एवढं सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीत मला प्रवेश द्या ही विनंती करणं माझ्या दृष्टिकोनातनं तर मला वाटतं की फार अपमानास्पद आहे. आणि मला असं वाटलं की सन्मानाने माझा प्रवेश होईल, पण मला 5 महिने 6 महिने वाट बघावी लागली, त्याच्यामध्ये मला हा एक प्रकारचा अपमान आहे. पण ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलं होतं की क्या कर रहे हो वगैरे, मग त्यांच्याशी तुमचं काही बोलणं नाही याच्याबद्दल? माझं बोलणं झालं. नंतरच्या कालखंडामध्ये मी भेटलो सुद्धा. मी भेटूनच सांगितलं की ऐसा कैसा हो सकता है, आणि तुम्ही सांगितल्यामुळे जर असं होत असेल तर म्हटलं दुर्दैव आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये ही पद्धत नव्हती, पण अलीकडे पद्धत झाले, वेदनादायक आहे, दुःखदायक आहे. याच्यावर मी अधिक काही बोलू इच्छित नाही काय झालं ते, परंतु मलाही त्याच्या वेदना होतात की ज्या माणसाने भाजप उभा करण्यासाठी प्रयत्न केला, 1914ला हे सरकार आणण्यासाठी ज्याचं योगदान भरवात मोठं होतं, माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या गेला, देवेंद्र माझे सहयोगी होते, 14ला निवडणुका लढवल्या. त्या कालखंडामध्ये आम्ही मेहनत केली, 5 वर्ष विरोधी पक्षनेत्यातून रक्ताचं पाणी करून महाराष्ट्र पिंजून काढला, महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार केलं. आणि म्हणून 2014च्या कालखंडामध्ये 123 आमदार आमचे आले. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे 123 आमदार आम्ही काम केल्यानंतर 2014ला पाहिले. परिस्थिती काय आहे? आत्ता जसं भाजपमध्ये प्रवेशासाठी रखडले जातात तशी भाजपची आज परिस्थिती झाली. नंतर 2019च्या कालखंडामधली परिस्थिती, भारतीय जनता पार्टी 2000 म्हणजे आम्ही 123वर होतो, भाजप 105वर आले. आणि आता 2024ची जर वाढ बघत असाल, सगळे सर्वे जर पाहत असाल तर भारतीय जनता पार्टी अधिक कमी, त्याच्यापेक्षाही कमी 60-65पर्यंत येण्याची शक्यता आहे असं बोललं जातं. पण 125 आलं तर आनंदच आहे. पण जे असं होत असेल, आम्ही ज्यावेळेस 2014ला निवडणूक लढवली त्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती नव्हती. त्यावेळेस आमच्याबरोबर साधनसंपत्ती नव्हती. गोपीनाथ मुंडेंसारखा नेता आमच्याबरोबर नव्हता. दिल्लीमधलं सरकार नुकतंच आलेलं होतं. आम्ही कशा तरी याच्या आधारावर केलं तर 123पर्यंत आलं म्हणून सरकार घेता आलं. नाहीतर आज असं आहे की आज साधनसंपत्ती आहे, सरकार यांचे आहे, शिवसेना भाजपची युती आहे, तिरंगी लोक यांच्याबरोबर आहे, केंद्रामध्ये सरकार यांच्याबरोबर आहे. तरी अशी परिस्थिती भाजपची का व्हावी? चिंतनाची बाबा आमच्यासाठी, कारण आम्ही भाजपबरोबर जुळलेलो होतो म्हणून. मग असं तर उलट भाजप वाढायला पाहिजे. 123 आले तर 124 तरी व्हायला पाहिजे होती अशी अपेक्षा होती ना माझी. तुम्ही 123 105वर येता, याचा अर्थ कुठेतरी चिंतन करण्याची वेळ आहे. पण ते आता माझा सल्ला किंवा माझी तुमची इच्छा आहे का त्यांना सल्ला देण्याची? नाही, मला सल्ला देण्यापेक्षा कसं आहे की भारतीय जनता पार्टीबरोबर मी जुळलेलो होतो, मी त्यासाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकता भारतीय जनता पार्टीची ज्या वेळेस माघार होते किंवा कमी होतं तर मी आहे. मुळात मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीवर राग माझा कधीच नव्हता.
किंवा इतक्या वर्षामध्ये भाजपवर मी टीका केली असं कधीही झालेलं नाही आहे, किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर मी कधी टीका केली की मोदीजी शहाजी कोणी असेल त्यांच्यावर टीका केली असंही मी कधी केले नाही. मला जो आज सगळ्यांचं तर माझा 2 नेत्यांवर राग आहे. नेते म्हणावे की नाही म्हणावे याच्याबद्दल दुमत असू शकतं माझ्या मनात, आणि त्यामुळे मला म्हणजे फक्त कोण देवेंद्रजी आणि नाही, मला गिरीश साधं सरळ महाजन. माहिती आहे, सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की 2 कोण आहेत महान नेते. त्यामुळे नावं घेतल्यापेक्षा तुम्हालाही माहिती आहे कोण कोण आहे. मग विनाकारण या दोघांमुळे एवढा जर त्रास होत असेल, मला भाजपच्या कोणत्याही नेत्यावर किंवा भारतीय जनता पार्टीबद्दल मला तक्रारसुद्धा नाही, परंतु यामुळे ह्या लोकांमुळे माझं राजकीय भवितव्य धोक्यात आलं. किंबहुना मला असं वाटतं की 2016ला मला राजीनामा द्यावा लागला आणि विनाकारण मला ईडी बीडीच्या भानगडीमध्ये गुंतवण्यात आलं नंतरच्या कालखंडामध्ये. हे माझा काय संबंध होता व्यवहाराशी? एकतर ती जमीन MIDCची नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. सरकारची जमीन घेतली हा एक आक्षेप लोकांकडे आहे. महाराष्ट्रातल्या जनता काय म्हणते, सरकारी भूखंड तुम्ही हडप केला. हा भूखंड सरकारी नाहीच ना, तो भूखंड खाजगी आहे. पण त्यावेळेला तर MIDCने सांगितलं होतं की आमचा भूखंड आहे म्हणून. MIDCने सांगितलं म्हणजे कोणाच्या तरी सांगल्यावर सांगितलं कागदोपत्री पाहिजे. आम्ही कागदोपत्री ओरडत होतो की उतारा बघा उतारा बघा, MIDCचं नाव दाखवा कुठेतरी आहे का इतर हक्कात बितर का. पण नाही, तुम्ही MIDCचं क्षेत्र आहे, MIDCने एक्वायरी केली आणि MIDCने एक्वायरी करायचं ठरवलं, असा काहीतरी गोंधळ करून त्याच्यामध्ये अडकवलं. मी अडकवलं असं म्हणतोय आता. त्यामुळे विनाकारण तेव्हापासून 2016पासून मी संपलो ना राजकारणामधला. म्हणजे हे षडयंत्र कशासाठी? मी काय असं गुन्हा केला होता? मी ह्यांना पुढे आणलं, ह्यांना वर आणलं, प्रामाणिकपणे मदत केली आणि माझा असं सोडू गवला बरं माझ्यावर आहे, तुझा राग माझ्यावर आहे, माझ्या बाईकवर काय आहे, माझ्या जावयावर काय आहे? हाय माझा जावई कशाशी संबंध नाही, राजकारणाशी दोरान्वये संबंध नसलेला IITचा एक स्टुडंट जो युरोपमध्ये मोठ्या पदावर नोकरी करत होता, त्याला जेलमध्ये दिलं टाकून. म्हणजे इतके सूडबाणं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हे अनुभवत आहे महाराष्ट्र. आणि मला असं वाटतं, माझं असं मत आहे की भारतीय जनता पार्टीला त्या कारणामुळेच पिछेहाट होते. निश्चित याला पकडायचं त्याला पकडायचं, त्याचा सूट घ्यायचा, त्याला खुन्नसपणे वागायचं, तुला सोडणार नाही अशा रीतीनं न बोलता कामं करायचे. मग न बोलता कामं करून दहशत करायची आणि त्या माध्यमातून जे निरपराध लोक आहेत अशांना अडकवत बसले तुम्ही. अपराधाला पकडायला जा पुण्याला, ते कोयत्या गँग आहे, ते तुम्हाला चॅलेंज देतं रोज. जा नगरला, त्या ठिकाणी तर कोयत्या गँग पसरली, तिथं जा ना, जा. एवढे बलात्कार खून होतात तिथं जा ना, चांगलं काम करून दाखवा. हे काय करतं, याला पकडून त्याच्याकडे ED लाव, त्याला CD लाव, त्याला फेडी लाव, याला अँटी करप्शननं अडकवून टाक, त्याला पोलीस स्टेशनला अडकवून टाक. महाराष्ट्रामध्ये 4-5 वर्षामध्ये जर पाहिलं तर हेच चित्र अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीविषयी चांगली प्रतिमा होती, उच्च प्रतिमा होती, आदराची सन्मानाची भावना होती, ती आजही असू शकेल, नाही म्हणत नाही, परंतु पिछाड का होते? पण नाथाभाऊ, तुम्ही बोलताना असं दिसतंय की तुमचं पहिलं प्रेम भाजप आहे. तुम्ही आता नांदायला इकडे राष्ट्रवादीत आलाय, पण तुम्हाला ते काय सोडवत नाहीये. तुम्हाला इथेही धड नांदता येत नाहीये आणि तुमचं तिकडचाही मोह होत म्हणजे काही सुटत नाहीये. म्हणजे त्यामुळं असं एक काहीतरी विचित्र अवस्थेत तुम्ही अडकलेले आहात. मी विचित्र अवस्थेत नाही, जिथे आहे तिथं प्रामाणिकपणे काम करावं अशी माझी भूमिका असते नेहमी. पण तुमच्या मनातलं प्रेम जे भाजपचं आहे ते तर आत्ताही दिसतंय ना. भारतीय जनता पार्टी बघा, मी 40-42 वर्ष भाजपमध्ये राहिलो, त्यामुळे स्वाभाविकता भारतीय जनता पार्टीचं प्रेम नसेल असेल तो विषय वेगळा. परंतु भारतीय जनता पार्टीत काम केल्यानंतर 45 वर्ष 42 वर्ष काढल्यानंतर स्वाभाविकता भारतीय जनता पार्टीविषयीचे ओलावा जो असतो तो असतो. शेवटी काम केलेलं आहे आणि काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मला भारतीय जनता पार्टी सोडावी लागली. मी काय भाजप सोडावं असं माझी इच्छा नव्हती, परंतु या कारणामुळे भाजप सोडवले. तुम्ही तिकडे माझा अवमान करता, सूडभावनेनं माझ्यावर कारवाई करता आणि नंतर मग तुमच्याबरोबर राहणं योग्य. आपण मला कोर कमिटीतनं काढून टाकलं, मला मिटिंगांना बोलवत नव्हते, मला जर हे एकाकी टाकलं होतं, बाहेर गेलं किंवा एकटं बसायचं आपण, हे मला सहन होण्यासारखं नव्हतं. का मी भाजप वाढवला होता, माझ्या कष्टाने काही ना काहीतरी भारतीय जनता पार्टीची प्रतिमा उंचावली होती. मी काही भारतीय जनता पार्टीला कुठे बदनाम केलं नव्हतं त्या कालखंडामध्ये आणि त्यामुळे स्वाभाविक असं वाटणं आहे. पण आज मी राष्ट्रवादीमध्ये आहे
त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये जिथे आहे तिथे प्रामाणिकपणे काम करणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी करत आलो, पूर्वी करत आलो असं नाही आहे. नाही, पण म्हणजे राष्ट्रवादी ह्यात आत्ताची जी तुमची स्थिती आहे, म्हणजे मला तर तुमचं हे पक्षप्रवेश रखडणं जे आहे तर त्याची असं उदाहरण जर मागं बघायला गेलो तर यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीमध्ये असं झालं होतं की इंदिरा गांधींच्या पक्षामध्ये प्रवेश करताना त्यांना बराच काळ ताटकळत बसवलं होतं. त्याच्यानंतर थेट तुमचंच मला उदाहरण दिसते की एक नेता आहे ज्याला प्रवेश करायचा आहे, ज्याला सांगितलं आहे की तुम्हाला घेणार आहोत आम्ही, आणि होतच नाही आहे. आणि आता तो विषय संपला ना माझ्या दृष्टीने. पण या सगळ्याबद्दल म्हणजे म्हटलं तर हे मतलबी राजकारण आहे की तुम्हाला जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलात कारण तुम्हाला भाजपमध्ये तिथं अपमानित होत होतात. जेव्हा तुम्हाला गरज वाटली तेव्हा तुम्ही यांना सोडलं, इकडे गेलात, आता इथं नाही आहे होत तर आता परत तुम्ही इथं जाताय, असं जर म्हटलं त्याच्याबद्दल आणि अशी जर तुमच्यावर टीका झाली, तुम्ही तुमच्यावर जर काय टीका उत्तर आहे? केली किंवा म्हटलं तर मला वाटतं की एका दृष्टीनं पाहिलं तर त्यात गैर काही नाही. असं वाटतं की मतलबी राजकारण आहे. तुम्ही तुमच्या सोयीचं राजकारण करता असं म्हणणं स्वाभाविक आहे, मी त्याच्याबद्दल दुमत म्हणत नाही. पण मला एक सांगा, मी भाजपमध्ये येतो आहे किंवा मला घ्या असं मी म्हटलंच नव्हतं ना. ज्यावेळेस मी स्वतःहून भाजप प्रवेशाचं म्हटलं असतं की मी भारतीय जनता दल, मला घ्या, मला प्रवेश द्या, जसं यशवंतराव चव्हाणांचं उत्तर दिलं तर त्यांची इच्छा होती की मला काँग्रेसमध्ये प्रवेश द्या. मी इच्छाही व्यक्त केली नव्हती, पण मला नाईलाज होता. आणि मला जर एवढ्या वरिष्ठांकडून जर मला स्वतःहून माझ्यावर फोन येत आहे 2-2 वेळा, तर मग मी त्या सूचनेचा मान केला, अवमान केला तर त्याचा परिणाम काही वेगळा झाला असता कदाचित. मग हा तुम्ही मला सांगा, त्या कारणासाठी मला जावं लागलं. आणि मी जात असताना पण हे कारण तुम्ही सांगणार आहात का कधी की काय कारणानं मी तुम्ही? कधीतरी योग्य वेळी सांगणार आहे. पण मग आता तुम्हाला जेव्हा ज्यांनी तुम्हाला सांगितलं तर ते आता काय त्यांची मजबुरी आहे की ते तुम्हाला घेऊ शकत नाहीत? आता होतं हा तर प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे. नाही, तुम्हाला ते काहीतरी सांगत असतील ना. ते हा विषय सोडून माझ्याशी बोलतात. पण तुम्ही विचारत असाल ना की कारण प्रश्न तुमचा आहे, त्यांचा नाही आहे. मी विचारतो मग की तुम्हाला नाही रुको होने वाला आहे. माझ्याजवळ उत्तर नाही आहे. पण तुम्ही म्हणजे ज्यांनी सांगितलं त्यांना तुम्ही विचारताय का विचारणंही तुम्ही सोडून दिलं? नाही, विचारतो. माझा संपर्क आहे, माझं बोलणं चालू आहे आणि ही परिस्थिती जाणीव त्यांनासुद्धा आहे. मी कदाचित तसं राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर आहेच राष्ट्रवादीमध्ये, कदाचित त्यांनाही असं वाटेल की ठीक आहे आपण 5-6 महिने यांना वाट बघायला लावली, चूक झाली, कधीतरी वाटेल. पण जेव्हा की तुम्ही शरद पवारांना हे सांगितलं असेल की ह्या कारणासाठी तुम्ही जाताय कारण राष्ट्रवादी पक्ष संपलाय, शरद पवारांचं आता काही इथं अस्तित्व उरलेलं नाही आहे आणि त्यामुळं भाजपमध्ये जाणं या असं म्हणून मला सांगतायत, त्यावेळेला मग पवारांची काय रिॲक्शन होती त्यावेळेला? नाही, असं मला सांगतात असं म्हणजे मी तेच हे त्यांना सांगितलं नव्हतं. बाकीच्या अडचणी त्यांना सांगितल्या, त्यांना दाखवल्या काही कालखंडात. म्हणजे असं काही होतं की असं कुठलं तरी प्रकरण वगैरे की ज्याच्यामध्ये तुम्ही अडकलाय, त्यातनं सुटका करून घेण्यासाठी तुम्ही तिकडे आता गेला? माझ्याकडे काय प्रकरण आहे? ईडी शिवाय माझ्याकडे प्रकरण नाही, मी जामीनवर आहे. पण मग त्यामुळे दुसरं काही अशी प्रकरण काय आता मजबुरी माझ्याकडे होती नाही. तुमची की तुम्हाला तिकडे पण जावं? काही गोष्टी आहेत त्या आता मला सांगणं संयुक्तिक वाटत नाही, पण मी कधीतरी महाराष्ट्राच्या जनतेला ते सांगणार की हे कारण होते आणि म्हणून भाजप प्रवेशासाठी मी अनुकूल झालो होतो. म्हणजे तुम्हाला मजबूर झाला होता तुम्ही प्रवेश करण्यासाठी? तुम्ही असं समजू शकता. पण मग आता ती मजबुरी तुमची जी होती ती कायम आहे का आता संपला तो विषय? आणि तो कायम जरी असला तरी मी आता समजलं की जो होंगा सो होंगा. पण एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या संभाव्य मुख्यमंत्र्यांच्या लिस्टमध्ये तुमचं नाव होतं. आता तुम्ही तुमच्याही डोक्यातनं ते काढून टाकलं? मी काढून टाकलं. आता मुख्यमंत्री वगैरे सगळं काढून, मंत्री काढलं आणि मुख्यमंत्री काढून टाकलं. एक काळ मी मुख्यमंत्रीपदावर मी त्या ठिकाणी असा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो. मी 5 वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून मेहनत केली होती, कष्ट केले होते. त्याआधी 40 वर्ष माझा अभ्यास होता आणि त्यामुळे विधानमंडळामध्ये मी 30 वर्ष सातत्यानं कंटिन्युअसली निवडून येत गेलेलो होतो. त्यामुळे माझा क्लेम होताच, नैसर्गिक होता. म्हणजे मी काही जबरदस्ती इकडून तिकडून 10 लोक जमा करून 15 लोकांना पाडून किंवा फोडाफोडीचं राजकारण याला जोडलं, अजित पवारला जोडलं आणि शिंदेकडे गेलो आणि मग मला मुख्यमंत्री म्हणा असं म्हटलं, असं मी केलं नव्हतं. मी नैसर्गिकरित्या होतं की मी 123 आमदार सर्वांच्या सहकार्यानं, सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत केली, कष्ट केले म्हणून 123 आमदार त्या कालखंडामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आमदार भाजपचे 123 आले.
त्यामुळे माझा क्लेम हा पहिला आहे अशी माझी विनंती होती. शेवटी पक्षाचा आदेश आहे तो मान्य करून मला मंत्रिपद घेतलं. मंत्रिपदाचं मी काम केलं. आता आता तुम्हाला ते काही स्वप्न पडत नाही आपण मुख्यमंत्री? नाही आता मला वाटत नाही मुख्यमंत्री वगैरे अशा राजकारणात तर नको मुख्यमंत्री. हे इतकं घाणेरडं राजकारण मी पहिलं अनुभवलं. महाराष्ट्र जे अनुभवतो आहे अशा राजकारणात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं ही सुद्धा आता वेगळीच बाब आहे. कारण मुख्यमंत्री एका पक्षाचा होऊ शकत नाही अशी स्थिती आहे इथे. आणि दुसऱ्याला आवडता किती सावरावं लागतं या आता पाहतो. लाडक्या बहीणपासून तर अन्यापासून निवडणूक आले की कसं धावपळ होते हे आपण आता अनुभवत आहोत. पण या बदलत्या राजकारणाच्या बद्दल तुम्ही फार तीव्र तुमची आता रिॲक्शन होती. हे सगळं राजकारण्यांनीच राजकारणाचा चिखल केला आहे ना, म्हणजे काय त्याच्यात कुणी कुणाला बोलावं? मला वाटतं राजकारण्याने राजकारणात चिखल केला, पण काही 1-2 व्यक्तीमुळे हा जास्त चिखल झाला. महाराष्ट्रात राजकारणाकडे जर सर्व महाराष्ट्रातली जनता पाहत असेल तर नाव न घेता मी सांगतो की एका व्यक्तीमुळे हे राजकारण महाराष्ट्रामधलं बिघडत चाललेलं आहे. ते मी काही सांगत नाही तुम्हाला माहिती आहे. लोकांना ह्यांना विचारलं तरी माहिती आहे. इतकं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रामध्ये कधी पाहिलं नव्हतं. ते राजकारण जर सुरू झालं, हे खुनशी राजकारण, सुडाचं राजकारण आणि फोडाफोडीचं राजकारण हे महाराष्ट्राला मान्य नाही आहे. तुम्हाला दिसेल निवडणुकांमध्ये. पण त्याच्याबद्दल एक असं त्याचा प्रतिवाद असा असतो की म्हणजे काय ईडी असेल, CBI असेल, तर ज्यांनी भानगडी केल्या त्यांच्या मागे जातीलच ते. म्हणजे त्याच्यात तुम्ही भानगडी करणार आणि ते तुमच्याकडे आले की तुम्ही ते सुडाचं राजकारण आहे असं म्हणणार? नाही मी त्याच्याबद्दल नाही. बाकी ईडी लावली पाहिजे, अँटी करप्शन लावलं पाहिजे, त्या यंत्रणा आहेत. त्यांनी त्यांचं काम प्रामाणिक करावं अशी माझी इच्छा आहे. जो गुन्हेगार आहे त्याला सोडता. मोदीला कशाला सोडता? नीरव मोदीला त्याला पकडा ना. असे 100 लोक आहे. तुम्ही ईडी लावणार अनिल देशमुखकडे, ईडी लावणार एकनाथ खडसेकडे, ईडी लावणार किती लोकांकडे ईडी लागले, अँटी करप्शन लागले, CBI लागली. सत्यता शोधा शेवटी निर्दोष सुटतात त्या व्यक्ती. निर्दोष. मला सांगा की माझीच एक केस आहे की माझा काय दोष आहे एवढं मी वारंवार कोर्टाला मी सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलं की माझा या केसचे काय संबंध आहे सांगा. सुप्रीम कोर्टाने मला जामीन दिला. तुमच्याबद्दलचा आक्षेप हा होता की तुम्ही मंत्री असताना तुमच्या अधिकाराचा गैरवापर करून तुम्ही एक भूखंड हडप केला जो सरकारी आहे. जो सरकारी आहे हा तुमच्याबद्दलचा आरोप होता. तो सरकारी नाहीच ना. मी तुम्हाला उद्या उत्तर आणून दाखवू का? तो सरकारी नाही, तो खाजगी आहे. उकानी नावाच्या माणसाच्या नावावर आहे. तर म्हणजे खाजगी भूखंड तुम्ही घेतला तो सरकारी आहे असं म्हणून तुमच्यावर ॲक्शन झाली असं तुमचं म्हणणं आहे? ह्याच्यावर ॲक्शन झाली. MIDC सर्व क्षेत्र MIDCचं आहे. त्यामधलं हे एक क्षेत्र जे आहे ते भूसंपादनामधून सुटून गेलेलं होतं नजर चुकीमुळे. कार्यवाही सुरू झाली होती 1952ला, पण नजर चुकीमुळे ते सुटून गेलं होतं. आणि म्हणून सरकारने मला काय पकडले की 1952ला हे MIDCच्यासाठी आपल्या 1952 MIDCसाठी आम्ही घेणार होतो ते धागा धरून MIDC जमीन आहे असं सांगण्यात आलं. ठीक आहे, त्याचा वाद वगैरे उतारा बघायचा असतो. मी उतार्यावर कोणाचं नाव आहे? खांडेकरांचं नाव आहे. तर खांडेकरांचं नाव आणि खांडेकरांची संमती आहे. मी 27 कोटीचा भूखंड 4 कोटीला घेतला. मी तर शून्य किमतीला घेईल. त्या मालकाची मर्जी ना. पण स्टॅम्प ड्युटी बुडवली का? नाही. त्याची किंमत जर रेडी रेकनरप्रमाणे 27 कोटी होती. 27 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरली. 4 कोटी प्रत्यक्ष त्या माणसाला मी दिले. 4 कोटी यासाठी दिले की हा डिस्प्युटेड लँड आहे असं वाटतं, म्हणजे भूसंपादन फीसंपादन अशा भानगडीमधून. त्यामुळे जेव्हा निर्णय होईल तेव्हा तुला बाकीचे पैसे देऊ. हा करारनामा आहे, तर खरेदी खत आहे, रजिस्टर खरेदी खत केलेलं आहे. माझा काय दोष आहे? पण निवडणूक लढवायची इच्छा नाही तुमची? माझी निवडणूक लढवायची इच्छा नाही. यापुढे मी निवडणूक कोणतीही लढवणार नाही. विधानसभा नाही, लोकसभा नाही. ब्रेकनंतर माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज माझा कट्ट्याचे खास पाहुणे आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. नाथाभाऊ, पण म्हणजे आता आपल्या गप्पा चालल्या आहेत, पण यात असं दिसतं की नाथाभाऊंशी प्रॉब्लेम आहे, पण त्याच नाथाभाऊंच्या घरातल्या रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा तिकीटही मिळालं. निवडून आल्यानंतर थेट केंद्रातलं मंत्रिपदही मिळालं. हे बघा, रक्षाताई भाजपशी कायम प्रामाणिक राहिल्या. त्यांनी भाजपचं ज्या दिवशी सदस्यत्व घेतलं तेव्हापासून त्यांनी वारंवार मी पक्ष बदलायचं जरी ठरवलं
तरी रक्षाताईने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं, मी पक्ष बदलवणार नाही. बाबा कुठेही गेले तर त्यांना जाऊ द्या, पण मी भाजप सोडणार नाही. भाजपशी मी प्रामाणिक आहे, भाजपशी मी काम करत आहे आणि खरंच ते प्रामाणिक राहिली आणि त्यामुळे ते त्या प्रामाणिकचं बक्षीस म्हणून तिला कदाचित मंत्रिपद मिळालं असेल. हे बघा, एका घरामध्ये अनेक विचार असू शकतात. असं काही नाही की शरद पवार आहे म्हणून अजित पवार वेगळे आहेत मग तिकडचे वेगळे आहेत, असं असे अनेक उदाहरणं आहेत फॅमिलीचे की त्याच्यामध्ये आहेत असं. पण आता विधानसभेला नाथाभाऊ काय करणार? कारण आता मुक्ताईनगरचा प्रश्न आहे, तुमच्या कन्या आता राष्ट्रवादी निवड महिला मुक्ताईनगर आघाडी विधानसभा आहे मध्ये असं नाही, निवड मुक्ताईनगर आहे असं नाही ना. राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर का मुक्ताईनगरच्या विधानसभेसाठी जावं किंवा करावं असं नाही आहे. पक्ष जे काही ते जबाबदारी तुमचं होम देईल ग्राउंड आहे म्हणून फक्त. पक्ष जी जबाबदारी देईल ते करावीच लागेल. महाराष्ट्र फिरायला सांगितलं तर महाराष्ट्रभर जावंच लागेल आणि जे आहे ते काम प्रामाणिकपणे करावं लागेल. तुम्हाला सभा घ्यायच्यात प्रामाणिकपणे घ्यावं लागतील, भाषणं करायचे प्रामाणिकपणे किंवा टीका करायची तर प्रामाणिकपणे केली पाहिजे. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याची भूमिका पार पाडली पाहिजे. पण निवडणूक लढवायची इच्छा नाही तुमची? माझी निवडणूक लढवायची इच्छा नाही. यापुढे मी निवडणूक कोणतीही लढवणार नाही, विधानसभा नाही, लोकसभा नाही. अच्छा. आता भाऊ, तुम्ही एका ठिकाणी म्हणता की तुमच्याकडून मतलबी राजकारण झालं आहे, हे तुम्ही प्रत्यक्षरित्या मान्य करताय. दुसरीकडे असं पण म्हणताय की मी राष्ट्रवादीशी प्रामाणिक आहे. पण आता ह्याच भारतीने जो प्रश्न विचारला त्याला जोडून हा प्रश्न आहे, मग हा प्रामाणिकपणा लोकसभेत पाहायला मिळाला नाही असा आरोप करणं चुकीचं होणार नाही? नाही, त्या कालखंडामध्ये भाजपमध्ये माझा प्रवेश झाला असं मी समजत होतो. कारण नड्डाजींच्या हाती प्रवेश झाल्यानंतर प्रवेश झाला समजत होतो म्हणून भाजपचं काम करत होतो. मी भाजपची भूमिका त्या कालखंडात होती, भाजपचं काम नाही. भाजपचं मी काम त्या ठिकाणी केलं, याचा अर्थ मी काही फार सभा विभाग घेतला असं नाही आहे. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीशी अप्रामाणिकपणा केला लोकसभेच्या काळात? हे बघा, अप्रामाणिक का प्रामाणिक हे तर राष्ट्रवादीचे नेते ठरवतील, तुम्ही नाही ठरवू शकत. राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते त्यांनी मला म्हटलं पाहिजे की तुम्ही अप्रामाणिकपणे केला. मी तुम्हाला सांगितलं मागच्या कालखंडामध्ये की मला भाजपमध्ये जायच्या वेळेस माननीय शरद पवार, माननीय जयंत पाटील यांच्याशी मी चर्चा केली होती आणि त्या चर्चेद्वारे त्यांनी त्या ठिकाणी जी अनुमती दिली होती त्याद्वारे मी जात होतो. मी असा छपून लपून मी सोडलं याची मी सर्वांना विश्वासात घेऊन माझी भूमिका सांगितली. त्या भूमिकेद्वारे मी त्या ठिकाणी गेलो आणि मी माझं काम केलं. आज मी ज्या भूमिकेमध्ये राष्ट्रवादीमध्ये आहे, राष्ट्रवादीचं काम मी करेल. नाथाभाऊ, 2014 पासून म्हणजे 2014ला तुम्ही सांगितलं की तुम्ही कशी मेहनत केली, भाजप कसा आला, भाजपला सत्ता मिळाली. पण 2014 पासूनच तुमच्याही भाजपवरती नाराज होण्यास सुरुवात झाली. तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि त्याचं कारण हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही खाजगीतही म्हणा किंवा सार्वजनिक स्वरूपातही तुम्ही देवेंद्र फडणवीसांशी बोलताना ते सांगितलेलं की त्यांच्यामुळे तुम्ही मागे पडलात. तर आजही तुमचं हे मत कायम आहे का त्याच्यावरती? मरेपर्यंत हे मत माझं कायम राहील. जे सत्य आहे ते सत्य आहे. हे मला नाही, महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मला विनाकारण कुठल्या तरी केसेसमध्ये अडकवणं, काहीतरी करणं काय म्हणजे मला आयुष्यभरामध्ये तुमच्या माहितीसाठी 2014पर्यंत एक तरी आक्षेप आला का माझ्यावर? एक तरी सांगा. मी मंत्री राहिलेलो होतो, पाटबंधारे खात्याचा होतो, अर्थ खात्याचा होतो, शिक्षण मंत्री होतो. एक तरी आक्षेप माझा तेवढ्या वर्षामध्ये आत्ताच कसं काय 2016ला मी एकदम नालायक व्हायला लागलो? आता भाऊ, की तुम्ही आता म्हणालात की राजकारण अतिशय घाणेरडं झालेलं आहे आणि ते कोणी केलं काय केलं ह्याचं तुम्ही नाव घेऊन उल्लेख करता. पण माझा फायदा या पक्षात आहे तर मी इथे चाललो, आता माझा फायदा या पक्षात आहे तर मी इकडे चाललो. या राजकारणाला घाणेरडं राजकारण म्हणता येणार नाही का? फायद्याचा संबंधच काय? 40 वर्ष मी ज्या पक्षामध्ये होतो आणि पक्षाचं नेतृत्व मी केलं 2016पर्यंत. 2016पर्यंत तर मी ज्या पक्षाचं काम केलं प्रामाणिकपणे त्याला मोठं करण्यासाठी त्यात होतो. त्यामुळे त्याच्यामध्ये काही स्वार्थ नव्हता की भाजपमध्ये होतो. त्यावेळेस सरकार नव्हतं, काही नव्हतं. आम्ही फिरत असताना आम्ही सायकलीवर फिरायचो, दगडं मारायचेत लोक, शेण मारायचं. कधी सभा घेत असताना असे 15-20 लोकांसमोर मी सभा घेतलेल्या आहे. एवढे मेहनत केल्यानंतर स्वाभाविक त्या पक्षामध्ये राहिलो. त्याच्यामध्ये स्वार्थ काही नव्हता. मला पक्षामध्ये ज्यावेळेस त्रास झाला, अपमान झाला भाजपमध्ये, त्या कालखंडामध्ये भाजप मी सोडला. नाथाभाऊ, खरं तर आपल्या गप्पांमधनं आम्हाला सगळ्यांना पडलेला हा प्रश्न आहे की ते जे 2 नेते आहेत त्याच्यापैकी नाथाभाऊंना जास्त राग कोणाचा येतो? कारण एक जण तुमच्यावर उघड टीका करतात, एक जण माझा बिलकुल राग काय आहे, गिरीस्त पिल्लू आहे. ते गाडी खाली वगैरे असतं नाही एखादं, काय म्हणतो त्याला, ते तशातला आहे. माझा राग खरं मुळात म्हटलं तर मी नाव घेऊ इच्छित नव्हतं पण घेतो
की माझा राग आहे देवेंद्रजीवर. मी याच्यासाठी नाही, म्हणजे मला काही फार त्याच्यात काही असं आहे किंवा मी त्यांना मी कुणावरही राग व्यक्त केला नाही, कधी भाजपला म्हटलं नाही. आजपर्यंत तुम्ही बघता कोणा नेत्यावर नाही, कोणा मंत्र्यांवर नाही, कधी मोदींवर नाही, कधी शहांवर नाही, मी कधी टीका टिप्पणी केली नाही. ह्या लोकांवर असं आहे की काहीतरी विचित्रसारखं करणं. मला त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये नेतृत्व माझं होतं. उत्तर महाराष्ट्रामध्ये मी प्रत्येक वेळी 8-8, 10-10 आमदार निवडून आणलेले आहेत. खासदार तर माझे 6-6 खासदार होते. आज नाही आहे. आज आमचे 2 जळगावचे आहेत, तेवढे आम्ही आणले म्हणून रावेर आणि जळगाव नाक राहिलं त्याच्या माध्यमातून. पण अशी परिस्थिती असताना निव्वळ उत्तर महाराष्ट्रामध्ये नाथाभाऊचं नेतृत्व खच्ची करणं किंवा महाराष्ट्रामध्ये नाथाभाऊला कमजोर दाखवण्यासाठी गिरीशला वर आणण्यात आलं. हे तर उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नाही तर गिरीश भाऊ कर्तृत्व माणूस आहे. अनेक प्रकल्प त्याने महाराष्ट्रामध्ये उभे केले. अनेक ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व उजळतं झालं हे तुम्ही पाहता आहात. आणि त्यामुळे देवेंद्रजींचा अत्यंत आवडता व्यक्ती म्हणून त्यांचा उल्लेख होतो. पण खालच्या राजकारणामध्ये, या राजकारणामध्ये गिरीशने सांगावं आणि देवेंद्रजीने ऐकावं इतकं तर होता कामा नाही. त्याला वर आणायचं त्याला वर आणा, पण मला बदनाम करण्याचं काय कारण? ज्या माणसानं आयुष्यभरामध्ये आज तुम्ही आयुष्यभरामध्ये जर पाहाल तर एक आक्षेप माझ्यावर नाही, एक आक्षेप नाही, एक भ्रष्टाचाराचा आरोप केला. मी हजारो मुलांना नोकऱ्या लावल्या. मी तुमच्या माध्यमातून सांगतो, मी पुनर्वसनाच्या याच्यामध्ये हजारो मुलांना नोकऱ्या, एकानं सांगावं की नाथाभाऊनं जोडे घेऊन हातात तुमच्यासमोर मारावे मला की याने पैसे घेतले, 5,000 घेतले का 25,000 घेतले. मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की कुणाला नोकऱ्या लावल्या आणि त्यांनी सांगितलं की नाथाभाऊला मी पैसे देऊन 10,000 दिले नोकऱ्या. का नाही? मला संधी होती. मी सरकारी नोकऱ्या दिल्या, 6-7 हजार लोकांना पाटबंधारे खात्यात, अर्थ खात्यामध्ये सरकारी नोकऱ्या दिल्या. मला स्वाभाविकपणे करता आलं असतं. मी पाटबंधारे खात्याचा मंत्री होतो, मला खूप उद्योग करता आले असते, अनेक उद्योग करता येईल. का मला मग त्याच्यावर आक्षेप आला नाही? आत्ताच का आला? 16 सालीच का आला आक्षेप? आयुष्यभर ज्या माणसावर किंचित अशी उंगलीसुद्धा कोणी उठवू शकलं नाही, 16 नंतर तो जमिनीच्या संदर्भात भूखंड खाल्ला, बदनाम झाला. जो भूखंड आमचा खाजगी भूखंड आहे, जो MIDCचा नाहीच, त्याच्याबद्दल बदनाम करून मला झोडपण्यात आलं. आज महाराष्ट्रातील जनताही माझ्याकडे तेच पाहते की हा भूखंड याने हे केलेला आहे. महाराष्ट्रातील जनतेची भावना ती झाली ना. पण नाथाभाऊ, तुमचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, वरिष्ठ नेतृत्व त्या पक्षाचं जे आहे त्यांचं तुमच्याबद्दल आणि तुमचं त्यांच्याबद्दल फार चांगलं मत आहे. स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत त्यांचा, सगळ्याच पक्षातल्या लोकांचा तुमच्याशी का प्रॉब्लेम आहे? हे सगळ्या पक्षाचे कुठे? भाजपमधले स्थानिक तिथले तुमच्या विरोधात, राष्ट्रवादीमधले तिथले स्थानिक तुमच्या विरोधात, शिवसेनेतले स्थानिक तुमच्या विरोधात. राष्ट्रवादीमधला एक व्यक्ती सोडला तर कोणी माझ्या विरोधात नाही आहे. ते त्याचं व्यक्तिगत मत असू शकतं ना. राष्ट्रवादीला हवा आहे त्यांना. राष्ट्रवादी पक्षाला आमच्या स्थानिकमध्ये मी हवा आहे. त्यांना माहिती आहे की नाथाभाऊमुळे 4-5 जागा येऊ शकतात, 10 जागा पाडू शकतो, एवढी ताकद नाथाभाऊमुळे आजही आहे, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये कोणी विरोध करतो अशातलं नाही. एखाद्या व्यक्तीचं मत त्यांनी व्यक्त केलं म्हणून राष्ट्रवादी विरोधात असं नाही आहे. बाकीचे माझ्याजवळ येतात, बोलतात. त्यांना नाथाभाऊची मदत हवी आहे. विधानसभेमध्ये नाथाभाऊची मदत घेऊन आम्ही 4-10 लोक निवडून आणू शकतो त्या भागामध्ये. पण माझा प्रश्न हा आहे की या नेत्यांना समजा एकच असेल, तो तुमचे म्हणजे भाजपमधला असेल, शिवसेनेतला असेल, राष्ट्रवादीमधला असेल, तुम्ही तर राज्य पातळीवरचे नेते होतात, तुम्हाला तिथल्या या नेत्यांना आपलंसं का नाही करता आलेलं? नाही, मुळात सांगतो तुम्हाला, पार्टी आहे, पार्टीमध्ये शेकडो कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते आहे. त्या प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. माझं एवढंच म्हणणं आहे, वरिष्ठाकडून काय आहे, वरिष्ठ पदाधिकारी काय म्हणतात त्याला अर्थाने एखाद्याने काही म्हटलं म्हणून विरोध झाला, महाराष्ट्रात विरोध झाला, असं होतं का चित्र? असं कधी होत नाही. महाराष्ट्रामध्ये स्वागतच आहे, महाराष्ट्रामध्ये स्वागतच होईल, स्वागतच झालं. कारण त्यांना माहिती आहे की नाथाभाऊची ताकद किती आहे हे मी मला स्वतः सांगत नाही, पण नाथाभाऊचा फायदा आहे निश्चित. महाराष्ट्रामध्ये जर नाथाभाऊ फिरला तर महाराष्ट्रामध्ये आपल्या पार्टीला फायदा आहे, हे तर कार्यकर्त्यांना माहिती आहे. पण तरी माझा प्रश्न हा आहे की तिथले जळगावचंच आपण उदाहरण घेऊ तर जळगावमधले स्थानिक जे नेतृत्व आहे, जळगाव आमदारांच्या पातळीचं आपण म्हणू, तर ते सगळेजण तुम्हाला का विरोध करतायत? कोणच नाही. कोण विरोध करतं? तर शिवसेनेमधले आमदार तुम्हाला ते करतात. कोण विरोध करतं आता सांगा? चंद्रकांत आता सांगा. चंद्रकांत पाटील तर विरोधकच आहे ना.
चंद्र पाटील हा शिवसेनेचा नाही आहे, तो अपक्ष आमदार आहे. शिवसेनेचा नाही आहे, अपक्ष आमदार आहे. तो म्हणून घेतो शिवसेनेचा, पण तो निवडून आला राष्ट्रवादीच्या मदतीने निवडून आला. शरद पवार साहेबांनी त्याला अपक्ष उभं राहिल्यानंतर मदत केली म्हणून तो निवडून आला. मुद्दा असा की स्थानिक लोकांना तुम्हाला म्हणजे का नाही जमलेलं की त्यांना आपल्याबरोबर ठेवावं? हे बघा, एखादं झाड ज्यावेळेस मोठं असतं त्याला फळं जास्त असतात, तिथं दगडं मारतात. बाबळीला दगडं मारत नसतात. त्यांना माहिती आहे याची शक्ती किती आहे. त्यामुळे ते सगळे तुमच्या विरोधात आहेत. नाही, विरोधात कोणी नाही हो. तुम्हाला असं वाटतं एखादा माणूस विरोधात गेला म्हणजे का महाराष्ट्र विरोधात गेला असं समजता का तुम्ही? चंद्रकांत पाटील विरोधात जाणारच आहे. त्याला निवडणुकीत उभं राहायचं आमच्या विरुद्ध. तो काय आमची आरती घेऊन ओवाळणी करणार? चंद्रकांत पाटील विरोधात, सतीश पाटील विरोधात, गिरीश महाजन विरोधात, गुलाबराव पाटील कुठे विरोधात? सत्तेतले गुलाबराव. कुणी सत्यातल्या माणसांना सांगू की आम्ही विरोधात आहे? तुम्ही एका बाजूने आहात का दोघ जण? गुलाबराव पाटील आणि आमचे काही मतभेद नाही. कधी आम्ही टीका टिप्पणी पण तुम्हाला 5 वर्षात एकमेकांवर केल्याचं पाहिलं नसेल, किंवा त्या संदर्भामध्ये टीका टिप्पणी कुणीही केलेली नाही आहे. आम्ही तर तुम्ही दोघं एका बाजूला आहात आणि तुम्ही जय विजय आणखीन बाकीचे सगळे एकीकडे त्या असे. ठिकाणी राष्ट्रवादीत असताना त्या ठिकाणी जिल्हा बँक मी आणली निवडून, माझा चेअरमन केला. त्या ठिकाणी सगळ्या निवडणुकांमध्ये यश आहे. त्यांना सहकारामध्ये नाथाभाऊ असताना सहकारामधल्या सगळ्या निवडणुका मी जिंकून आणल्या. म्हणजे नाथाभाऊ पाहिजे आहे आणि आता नाथाभाऊ नको आहे असं कसं होईल? त्यांना नाथाभाऊ नको आहे असं मला शरद पवार साहेबांनी सांगावं, जयंतराव पाटलांनी सांगावं की नाथाभाऊ नको आहे. मी आपला राजीनामा देऊन मोकळा होऊन जाईल ना. मला ही माहिती आहे की 10 जागांवर विजय मी मिळवू शकतो. आजपर्यंत आम्ही ताकद वापरली. मला म्हणणारा वर्ग कमी आहे अशातलं नाही आहे. महाराष्ट्रभरामध्ये आहे. फॉलोअर्स माझ्या महाराष्ट्रभरामध्ये आहे, जे मला आज म्हणजे मिळतात. प्रामाणिकपणे काम करत राहावं. देवेंद्र फडणवीसांबरोबर तुमचं जे वितुष्ट वाढत गेलं त्याच्यामध्ये कुणी शिष्टाई कशी काय केली नाही की वाढतच गेलं हे वैर? आणि आता नाही, कोणी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटत नाही. का? भाजपमध्ये काय असतं माहिती आहे का, की मधल्या कालखंडामध्ये त्यांनी शिष्टाई मला देवेंद्रविषयी आदरच राहिला नेहमी, मुख्यमंत्र्याविषयी आदर राहिला, सन्मान राहिला. मी काही वाईट बोललो याच्यातलं नाही आहे. परंतु हे प्रकरण घडल्यानंतरच माझं मत बदललं. नाही तर देवेंद्र फडणवीसांना पुढे आणण्यामध्ये कुणाचा हात आहे? कुणी आणलं त्यांना पुढे? नाथाभाऊन पुढे आणलं. त्यांना मागच्या सीटवर बसवण्याची परवानगी मी दिली. त्यांना प्रत्येक ठिकाणी फॉरेनला गेलं, मला इंग्रजी कमी येतं म्हणून त्यांना त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये भाषणं करायला मी संधी दिली. त्यांना माझे काही प्रकरणं त्यांच्या हातामध्ये येऊन त्यांनी मांडावं म्हणून पहिल्यांदा संधी त्यांना दिली. भाषणाची संधी पहिल्यांदा मी सोडून, मी पहिला भाषणाची संधी माझी होती. मी देवेंद्रजींना देत गेलो, प्रत्येक वेळी देवेंद्रजींना देत गेलो. नाहीतर देवेंद्रजी माझ्या घरी 5-5, 6-6 तास याचा अभ्यास करायचो आम्ही, भाषणं हे करायचो, प्रकरणं काढायचो, शोधायचो, एकमेकांच्या सहकार्यांना पुढे जायचो. पण भूमिका बदलली. पण नाथाभाऊ, मुख्यमंत्री झाल्यानंतर भूमिका बदलली आणि त्यामुळे ही परिस्थिती आली. पण 2019 नंतर तुमच्यासह जे भाजपमधील नाराज नेत्यांची जी नावं होती, पंकजा मुंडे असतील, तावडे असतील किंवा बावनकुळेंचं देखील त्यावेळेस नाव होतं, या सगळ्यांचं पक्षाने कुठं ना कुठं पुनर्वसन केलं. तर असं नाही म्हणता येणार का की 40 वर्ष काम केलं पण 5 वर्ष तुम्ही देखील पक्षावर कुठेतरी विश्वास ठेवला नाही? पंकजा मुंडे तर 5 वर्ष सक्रिय राजकारणापासून लांब होत्या, पण आता तिकीट मिळालं, विधान परिषद मिळाली. काय ठेवलं नाही? 2014 पासून मला मंत्रिमंडळातनं काढल्यापासून 20 पर्यंत तुम्ही भाजपमध्येच होतो. पण मग मला न्याय का नाही दिला? मी नव्हतो का? मला तुमच्या माहितीसाठी आणि महाराष्ट्राच्या माहितीसाठी सांगतो, मला देवेंद्र भाऊंनी एका दिवशी बोलवलं. तुम्ही म्हणताना पंकजाला न्याय द्यायला, तसं मला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. देवेंद्रजींनी एका दिवशी बोलवलं, दोघंच जण. म्हणे नाथाभाऊ, तुम्हाला मी राज्यपालच्या शिफारशी करतो, राज्यपाल करणार आहे. म्हटलं देवेंद्रजी खरं सांगा, तुम्ही बऱ्याचदा हे करणार ते करणार म्हटलं, घेणार विणार, आणि ते काही झालं नाही. तर मला जरा विश्वास बसत नाही. नाही म्हणे, तुम्हाला राज्यपाल करू, आम्ही करतो आहे. आनंदाची गोष्ट केली तर, पण माझा विश्वास बसत नाही. माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो, हे देवेंद्रजींचे शब्द आहे, मी जाहीर बोलतो आहे हा, माझा कट्टावर सांगतो आहे तुम्हाला. पण दुर्दैवाने त्यांनी प्रयत्न केले पण ते होऊ शकलं नाही.
नाथाभाऊ नाथाभाऊ तेव्हा नाव होतं तुमचं मध्यंतरी एकदा राज्यपाल पदाचे जे काही संभाव्य नावं होते त्याच्यात तुमचं नाव होतं. मग आता देवेंद्रजींनी प्रयत्न केले पण मग कुठे नाही पुरे म्हणजे कुठे अपुरे पडले ते? आता मी म्हणतोय देवेंद्रजींनी प्रयत्न केले, कुठे अपूर्ण पडले हे तर मला नाही माहिती. नाथाभाऊ म्हणजे जेव्हा तुमच्यावरती खूप आरोप होत होते तेव्हा तुम्ही सांगितलेलं की तुमच्याकडे अनेक सीडी आहेत आणि त्या सीडी तुम्ही वेळेवरती बाहेर काढणार. त्या सीडीची महाराष्ट्रातील जनता वाट बघते. त्या सीडी कधीपर्यंत बाहेर येणार आहेत? आपण बघताय माझा कट्टा एबीपी माझावर आणि आजचे पाहुणे आहेत एकनाथ खडसे. बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. नाथाभाऊ म्हणजे जेव्हा तुमच्यावरती खूप आरोप होत होते तेव्हा तुम्ही सांगितलेलं की तुमच्याकडे अनेक सीडी आहेत आणि त्या सीडी तुम्ही वेळेवरती बाहेर काढणार. त्या सीडीची महाराष्ट्रातील जनता वाट बघते. त्या सीडी कधीपर्यंत बाहेर येणार आहेत? काय आहे? सीडी तुमच्याकडे सीडी आहेत असं तुम्ही सांगितलेलं. खरं सांगा मोकळं, तो आता तुम्हाला सांगतो. ईडी म्हटलं म्हणून मी सीडी म्हटलं. त्या ठिकाणी यमक साधण्यात त्यांच्याकडे ईडी आहे, मी तुम्हाला सीडी लावतो असं त्या ओघात मी बोललो. पण माझ्याकडे काही कागदपत्र काही व्हिज्युअल्स होते नव्हते असं नाही आहे. होते म्हणजे ते गेले पण कुठे? सांगतो ना, त्यातल्या माझ्या मोबाईलमधला मी अनेकांना माझ्या भाजपच्या वरिष्ठांना सुद्धा दाखवला होता एक, की बघा हे काय चाललंय मुलीबरोबरचे चाळे कुणाचे आहेत त्या नावाने सांगत, हे दाखवलं होतं. पण नंतर मला समजलं नाही की माझ्या मोबाईलमधलं ते कसं काय डिलीट झालं आणि कुठे गेलं हे मलाही समजलं नाही. कदाचित ते मला, पण मी शपथेवर सांगतो की तुमच्या मोबाईलमधलं कोणीतरी भलतंच कोणीतरी डिलीट केलं. ते काय मला सांगते, मग मुक्ताईवर माझी श्रद्धा आहे. मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो की माझ्याकडे ते होतं, पण ते कसं गेलं हे मला माहिती नाही. आणि ते असताना मी भाजपच्या काही वरिष्ठांना दाखवलं होतं, दिल्लीच्या काही वरिष्ठांना ते दाखवलं होतं की बघा हे आहे. त्यांनी ते पाहिलं होतं हे निश्चित. पण ते कोणत्या पातळीवरच्या नेत्याचं होतं? आता जे तुम्हाला नावं माहिती आहे त्यातलंच होतं. पण मग असं आहे की ते तर तुम्ही काय शूट करायला गेला नसाल, कोणीतरी करून तुम्हाला पाठवलं असेल. मग ज्यांनी तुम्हाला पाठवलं त्याच्याकडे ते असेल ना अजून? त्याच्याकडे आहे पण त्याला मॅनेज करून टाकलं. त्याला फ्लॅट 5 कोटी 10 कोटी काय दिलेत माहीत नाही. आता तो माणूस त्यांच्याकडे आहे. जळगाव जिल्ह्यात माहीत आहे तो माणूस कोण आहे, आमच्या सर्वांना माहिती आहे का माणूस कोण आहे. पण आता आपल्या हातात नाही तर बोलणं कठीण आहे, सोपं आहे. पण त्या व्हिडिओमधली सगळी पात्रही लोकांना माहिती आहेत का? जनतेला सगळंच माहिती आहे की काय चाललं आहे, कोण काय करतो. हे लोक काही एवढे वेडे नाही आहेत. कुणाचं काय चारित्र आहे सर्वांना माहिती आहे. उगाच चारित्र खालच्या पातळीवर जाऊन बोलणं योग्य नाही आहे. बाकीचे सर्व पाहतात कसं आहे. आता घरातल्या 3 व्यक्ती कोणत्याही वादाविना 3 वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. हा, एक जण भाजपमध्ये मंत्री आहे, एक जण 2च ठिकाणी आहे ना. तुमचा अजून निश्चित नाही ना. 2च ठिकाणी आहे. तुमचा अजून निश्चित नाही ना, त्याच्यामुळे अनिश्चितचा काही फुलीच मारले तर आता अनिश्चित तसं काय विचार. बरं असं म्हणू 2 ठिकाणी होतंय जिल्ह्यात असं की कार्यकर्ते तुमचे एकच आहेत, म्हणजे त्यांचा वेगळा केडर नाही आहे, तुमचा वेगळा केडर नाही आहे. तुमचेच कार्यकर्ते रक्षाताईंसोबत सुद्धा आहेत. तर त्यांना त्यांच्यासोबत जाताना भाजपचा दुपट्टा घालावा लागतो, तुमच्यासोबत येताना राष्ट्रवादीचा घालावा लागतो. कार्यकर्त्यांचं थोडंसं कार्यकर्त्यांना जर तुम्ही आता विचारता जाऊन कार्यकर्त्यांना तुम्ही कुणाचे आहे तर आम्ही नाथाभाऊचे. ते कधी म्हणत नाही की मी भाजपचे आहे की राष्ट्रवादीचे आहे. ते म्हणतात आम्ही खडसे परिवाराचे आहे, आम्ही नाथाभाऊचे आहे. आणि बाकी जे उरलेले आहेत तर मुळात राष्ट्रवादीचे असतातच. जे ओरिजिनल आहे ते आहेच. पण नाथाभाऊ, जेव्हा आत्ता लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी तुम्ही काय समजा कुठं देवळात वगैरे जात असाल तेव्हा तुम्ही काय म्हणजे कुणाला यश मिळावं असं तुम्ही प्रार्थना करत होता देवाकडं? मी देवाकडे तर काही प्रार्थना केली नाही, पण यावेळेस गणपतीच्या वेळेस प्रार्थना केली की महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे. पण तुम्ही आहात भाजपच्या लेखी त्यांच्या पक्षाकडे? भाजपचा आहे, मी सोडला विषय. अच्छा. मनातून मी भाजप काढला कारण मी 5 महिने वाट पाहिली. माझा दोष नाही आहे. माझा दोष आहे का त्यात? तुम्ही हो म्हणाला असतात कदाचित भाजपमध्ये चाललं गेलो असतो. पण तुम्ही मला काही प्रतिसादच दिला नाही तर माझा दोष कसा? राजकारणी माणूस एका ठिकाणी कसं राहू शकेल? पण भले दोष येतील, माझ्यावर काही दोष आले असतील, आक्षेप आले असतील, मतलब म्हणत असेल, काय म्हणायच्यामध्ये म्हणू द्या. पण राजकारणामध्ये असं काही माणूस स्लिपिंग मोडमध्ये नाही राहत की आता आपला तो काय मोबाईलवर ते विमान दाबलं म्हणजे आता बस
सो जाओ असं राजकारणात तर शक्य होत नाही ना. सासरे नाताभाऊंच्या मदतीने रक्षा खडसे मंत्री झाल्या. आता माझ्या मदतीने नाही झालं, माझा काही संबंध नाही. नंदेला आमदार करण्याकरता आमदार होताना ह्याची परतफेड होताना पाहायला मिळणार आहे का? कारण कार्यकर्ते तर एकच आहे, केडर एकच आहे. हे बघा, सैन्य आहे, सैन्याला ज्या मोहिमेवर जायला सांगितलं त्या मोहिमेवर पण सेनापती एकच आहे. सेनापती तर गेल्या 1-1.5 तासामध्ये अनेक गोष्टी तुम्ही नव्याने सांगितल्यात. त्यासोबतच तुमच्या मनातली जी खंत होती, सल होती, ती देखील तुम्ही उघडपणे बोलून दाखवलीत. गेल्या काही वर्षांमध्ये तुम्हाला मिळालेली वागणूक असेल किंवा अन्य काही गोष्टी ज्या तुमच्या वाटेमध्ये आल्या, पण त्याचवेळी तुम्ही वाटचाल सुरू ठेवलेली आहे. तर पुढच्या वाटचालीकरता तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हाला मानसिक स्वास्थ्य लाभो आणि पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा. कट्ट्यावाला आल्याबद्दल आभार आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी देखील शुभेच्छा, कारण अवघ्या काही दिवसांवर निवडणुका आल्या. धन्यवाद. यासोबत क्विक हिल आणि बढेकर ग्रुप प्रेझेंट्स माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या कार्यक्रमामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.